काल परवा तुम्ही बघितलं असेल, सगळ्या तज्ञांनी सांगितलंय की 1100 डिग्री सेल्सिअसला 1 तास जर हा आगीत पडला असेल, ते सुद्धा 1100 डिग्री सेल्सिअसला, तरच कुठं ना कुठं तरी हा ब्लॅक बॉक्सला फटका बसू शकतो. याच्यामध्ये 2 भाग असतात. एक व्हॉइस, मागे घ्या, व्हॉइस रेकॉर्डिंग असतं, त्याला सीडीआर म्हणतात, आणि एफडीआर असतं. एफडीआर म्हणजे जे आम्ही म्हणतोय, त्यांनी काही गोष्टी बंद केल्या, मग त्याचं ते हाईट असेल, स्पीड असेल, ह्याचा सगळा डेटा असतो, तो त्याच्यामध्ये एफडीआर मध्ये असतो. आता प्रेशर, जर 6000 मीटर खोलीपर्यंत जे प्रेशर असतं पाण्याचं, त्या प्रेशरला हा ब्लॅक बॉक्स टिकू शकतो, 1 महिना टिकू शकतो. हे प्रेशर अतिरिक्त सांगितलंय 6000. म्हणजे समुद्रात वेगळं असतं, म्हणजे कितीतरी हजार हत्ती त्याच्यावर उभे केले, एवढं प्रेशर त्याच्यामध्ये असतं. आगीच्या बाबतीत लोक म्हणतील रे असं नाही, तिथं खूप मोठा ब्लास्ट झाला. एक तुम्ही समजून घ्या, तिथं बरेचसे कागद हे न जळलेले तुम्हाला दिसले. त्याचं कारण असं, तो भपका जो स्फोटचा असतो तो काही सेकंदासाठी असतो आणि तो नंतर विझून जातो. त्यामुळे कागद सुद्धा जळलेला नाही. त्याची सेम थिअरी या बाबतीत आहे. तो भपका अंदाजे 1001 डिग्री सेल्सिअसच्या आसपास, त्याच्यापेक्षा खाली असू शकतो, असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे.